ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण चायनीज पदार्थ म्हणजेच व्हेज हक्का नूडल बघणार आहोत। चायनीज पदार्थ हा कमी मसाले व कमी तिखट असतात, पण आपल्या इंडियन लोकांना थोडेसे तिखट खायला आवडतात। मग काही चायनीज मसाले व काही इंडियन मसाले वापरून आज आपण व्हेज हक्का नूडल बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे व्हेज हक्का नूडलचे एक पॉकेट घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जेवढी हवी तेवढी वडी मी याच्यातून काढून घेणार आहे। याच्यातली आता मी 2 वड्या काढून घेणार आहे। आता आपण ह्या वड्या गॅसवरती गरम पाण्यामध्ये उकळायला टाकणार आहोत। मी इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान खळखळून गरम झालेलं आहे आपलं। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत, अगदी थोडंसं तेल। ही छान खळखळून उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आपण आपले नूडल्स टाकून घेणार आहोत। आता आपल्याला आपले नूडल छान 4 ते 5 मिनिट 60 ते 70% आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत। झाकण न ठेवता आपण आता यांना छान असं शिजून घेणार आहोत। आपले नूडल इथं छान असे शिजलेले आहे 60 ते 70%। हे बघा, मी दाखवते तुम्हाला। जास्तही आपल्याला ते शिजवायचे नाही, अगदी तुटता येते। नूडल हे आपल्याला खळखळत्या उकळत्या पाण्यातच शिजवायचे असतात। आता हे आपण काढून घेणार आहोत। तर नूडल आपण गाळून घेणार आहोत चाळणीमध्ये टाकून। लगेचच त्याच्यावरती आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत। थंड पाणी टाकल्याने आपले नूडल एकमेकांना चिपकणार नाही। हलवून हलवून याच्यावरती आपण थंड पाणी टाकून घेणार आहोत। आता हे छान आपण निथळू देणार आहोत त्याच्यातलं पाणी। 1 मिनिटभर आपण याच्यातलं पाणी निथळून घेणार आहोत। 1 मिनिटभर आपले नूडल छान पाण्यात निथळलेले आहे। हे आपण आता परातीमध्ये काढून घेणार आहोत। याला थोडंसं पसरून घेणार आहोत आपण। याच्यावर आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। नूडल आपले एकमेकांना चिकटणार नाही। तेही हातानेच मिक्स करून घेऊ। छान मोकळे सुळसुळीत झालेले आहे, हाताला चिपकत नाही। आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत। फोडणी देण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत। त्यामध्ये मी इथं लसूण घेतलेला आहे कट करून, कांदा घेतलेला आहे कट करून, लाल मिरची, हिरवी मिरची, गाजर, टोमॅटो, पत्ता गोबी आणि कांद्याची पात। चला तर आता आपण ह्या भाज्या थोड्याशा शिजून घेणार आहोत। आता नूडल बनवण्यासाठी मी इथं गॅसवरती कढई ठेवली आहे। पसरट कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 पळी एवढं तेल टाकून घेते मी। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत आपण। लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे। यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदाही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे। भाज्या आपल्याला नरम शिजवायच्या नाही, त्याला फक्त क्रंच यायला पाहिजे असं आपल्याला त्या हाय फ्लेमवरच शिजवायचं आहे। कांद्याने सुद्धा थोडासा कलर बदललेला आहे आपल्या। लगेच त्याच्यामध्ये आपण आता शिमला मिरची, गाजर टाकून घेणार आहोत। गाजर टाकून घेणार आहोत, पत्ता गोबी परतून घ्यायचं आहे आपल्याला छान। एक मिनिटभर आपण भाज्या परतून घेणार आहोत। लगेच यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटो आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे।
भाज्या आपल्या छान क्रंची झालेल्या आहेत मिनिटभरामध्ये. त्याच्यामध्ये आपण आपले बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. 1 चम्मच एवढं जाडसर मिरकूट आहे, 1 चम्मच गरम मसाला घ्यायचे आपल्याला छान. हे छान आता मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये सॉसेस टाकून घेणार आहोत. ग्रीन चिली सॉस अंदाजे 1 चम्मच एवढं, सोया सॉस 1 चम्मच एवढं, रेड चिली सॉस हेही 1 चम्मच एवढं, केचप 1 चम्मच एवढं आहे ते पण. हक्का नूडल मसाला 1-2 चम्मच एवढा मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आपल्याला. आपल्या इंडियन मसाल्यांनी आपले नूडल खूप छान मस्त असे स्पायसी होतात. चवीनुसार मीठ आपण अगोदर पण टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच मीठ टाकायचं. आता नूडल टाकून घेणार आहोत आपण. मिक्स करून घेणार आहोत आपण. मसाले आणि नूडल मस्त जीव करून घ्यायचे आपल्याला. छान आपले नूडल आणि मसाले भाज्या मिक्स झालेले आहे. त्याच्यामध्ये सगळेच शेवटी आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकून घेणार आहोत आणि उरलेला थोडासा गोबी हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार झाले आहे आपले आता मस्त असे व्हेज हक्का नूडल, अगदी स्पायसी. इंडियन मसाल्यांमध्ये काही इंडियन काही चायनीज. चला तर आपण हे काढून घेणार आहोत आता. चला तर आपली इथं व्हेज हक्का नूडल बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.